सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाने गेल्या 7-8 वर्षात प्रेक्षकांमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय. अनेक नव्या कलाकारांना या कार्यक्रमाने स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. त्यापैकीच एक म्हणजे कॉमेडीचे नवे फंडे अर्थात ईशा डे, म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री ईशा वडनेरकर. दमदार अभिनयाने आणि परफेक्ट टायमिंगने आपल्याला खळखळून हसवणारी ईशा सध्या बॉलिवूडकरांची लाडकी झालीय. कंगना राणावतच्या भारत भाग्य विधाता या सिनेमातून तिने आपल्या अभिनयाची जादू हिंदीतही दाखवली. सध्या ईशाचं सगळीकडेच कौतुक होतंय. पण असं असूनही मराठीत केवळ आईच्याच भूमिकेसाठी विचारणा होत असल्याची खंत ईशाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. यावेळी तिला भारत भाग्य विधातामधील भूमिकेची तयारी कशी केली याविषयी विचारण्यात आलं. त्यावर ईशा म्हणाली, कधी कधी आम्हा कलाकारांना एखादी व्यक्तिरेखा साकारताना ती चोखत सादर झाली पाहिजे याचं दडपण असतं, कारण ती भूमिका आमच्या अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत समर्पकपणे पोहोचवण्याची जबाबदारी आमची असते. भारत भाग्य विधाता या सिनेमामध्ये परिचारिकेची भूमिका साकारताना दडपण जास्त होतं, कारण परिचारिकांसमोर रोज नवी आव्हानं असतात. अनेकदा रुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांची भूमिका साकारताना मी 200% उत्तमच झाली पाहिजे हे माझ्या मनाला बजावत होते. त्याप्रमाणे मी प्रयत्न केले आणि ते लोकांना आवडले. यावेळी मी किती चांगला अभिनय करू शकते हे दाखवण्यापेक्षा ते पटवून देणं आता महत्त्वाचं झालं आहे, असंही ईशा म्हणाली. ईशाने इंडस्ट्रीतला एक अनुभव सांगितला. ईशा म्हणाली, मी आधी काही वर्ष एका मोठ्या कास्टिंग डिरेक्टरकडे असिस्टंट म्हणून काम केलंय. त्यांना मी एकांकिका केलेल्या कलाकारांची नावं सुचवायचे, त्यांच्या ऑडिशन घेऊया यासाठी मागे लागायचे. तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की ते कलाकार हिंदी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेत बोलले तरीही त्यांचे उच्चार लहेजा हा मराठीच असतो. पण तरीही मी त्यांना ऑडिशन घ्यायला लावायचे. तेव्हा कुठेतरी वाटायचं की मी किती चांगला अभिनय करू शकते हे दाखवण्यापेक्षा ते पटवून देणं आता जास्त महत्त्वाचं झालं आहे. मला नाटक करायची इच्छा आहे, पण एकाच प्रकारच्या भूमिकांबाबत मला सतत विचारणा होते, अशी खंतही ईशाने यावेळी व्यक्त केली. ईशा म्हणाली, मुख्य पात्रांच्या आईच्या भूमिकेसाठी मला सारखं विचारलं जातं, पण मी त्याला स्पष्ट नकार देते. तोचपणा टाळण्यासाठी मी विशेष प्रयत्न करते, कारण कोणत्या प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत याचं चित्र माझ्या मनात अगदी स्पष्ट आहे. आता मला कंटेम्पररी विषयावरचं नाटक करण्याची इच्छा आहे. याबाबत काहीतरी विचारणा होईल याच्या मी प्रतीक्षेत आहे. त्या संधीसाठी किती काळ थांबायला लागलं तरी मी तयार आहे, अशा शब्दात ईशानं आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. तुम्हाला ईशाची कोणती भूमिका आवडते ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.